शकतो आणि ते बसलाय धक्का कॉट बिहाइंड द विकेट. विकेट करताना मात्र इथे प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॅटचे एज लागून मात्र विकेटच्या मागे निलेश गोसावीने चांगला झेल टिपला. खेळाडू बाद झाला. गोल्डन डकचा शिकार जयेश भोईर. पहिला धक्का बसतोय खरं तर बातान टीमला. नवीन फलंदाज अलंकार भोईर 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती. बातांचं नाईटचं मैदान, त्या मैदानावरती आपण नेहमी पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. टेनिस बॉलमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या क्रीडांगणामध्ये पण पाहिल्या. गत वर्षी खरं तर बातान संघ देखील एक 1 नॉट फॉर्म मध्ये असणारा संघ. अलंकार भोईर नेट नंबर 3. आजच्या दिवसाला जशी सुरुवात झाली तेव्हा पहिला विकेट निर्दोष खरंच मिळाला होता खरं तर खारकोपर टीमला पहिल्या बॉलवरती. तशा पद्धतीची मात्र सुरुवात या षटकामध्ये केली चेतन गोसावी या गोलंदाजाने. चेतनकडे देखील प्रचंड अनुभव आहे मोठ्या स्पर्धांचा आणि खरं तर मोठ्या संघाविरुद्ध खेळण्याचा. यावेळेला टॉस केला बॉलला. विकेट किपर निलेशच्या डोक्यावर मागे चला. लॉंग स्टॉपला फिल्डिंग चांगली. 1 रन रोखता आलेला नाहीये परंतु 22च्या स्वरूपात 3 रन मिळेल. सिंगल. बातान संघाचा अकाउंट ओपन झालंय. पहिली धाव आली. रोशन भोईर हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला आलाय. पावसातली क्रिकेट शक्यतो आपण पहिला प्रत्येक टीममधले खेळाडू खेळत नाहीये. त्यामुळे आता यंग ब्रिगेड बातान टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जयेशकडून भरपूर अपेक्षा होत्या. तो खेळाडू बाद झाला. यावेळेला ऑन साईडला बिगिट करायचा बॉल हवेमध्ये. मिड विकेट मधला फिल्डर जज करतोय. भरपूर पुढे पडला वॅकेंट एरियामध्ये चेंडू. सिंगल पूर्ण. दुसरा रनचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. या चेंडूवरती मिळतील बातान टीमला. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती पाहायला मिळेल 3. संत गतीने कदा डावाला सुरुवात करून प्रमुख खेळाडू जयेश बाद झाला. जयेश बोल करून भरपूर अपेक्षा तो बाद झाला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. निलेशच्या हातामध्ये चेंडू थांबवत नाहीये आणि इथे 22चा चौकार नशिबाचा चौकार मिळाला. बिना मेहनतीचा रन या ठिकाणी खर्च करतात भंगारपाडाचे गोलंदाज फिल्डर्स. प्रचंड वेगाने आलेला बॉल. त्याला थांबवताना मात्र बॉल हातातून त्या ठिकाणी मागे ग्लोव्हजला देखील स्पर्श करून निघाला. 4 रन चौकार मिळाला. आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली 7 लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथेही तशाच पद्धतीने खेळण्याबद्दल स्ट्राईक रेट करायचे. डिरेक्ट हिटची संधी. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप साठी पुन्हा स्वतः धावलेत त्या ठिकाणी. 22 एक्स्ट्रा जास्तीत जास्त खर्च केला रन. आतापर्यंत 6 धावा एक्स्ट्रा आल्या या इनिंग मध्ये. 2 धावा लिगल पाहायला मिळाल्या. त्यापैकी 6 धावा एक्स्ट्रा मध्ये खर्च केल्या. यावेळेला स्लॉट मध्ये आला बॉल. त्याला मात्र पाठवलंय. बॉल बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. 6 रन 6 धावा. चांगले फटके. काल सागर घरत ज्या पद्धतीने फटके खेळले होते तशा पद्धतीचा हा फटका. 6 धावा इथे मिळतील आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात जरी जयेश बाद झाला असला तरी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. सेकंड ओव्हर प्रतीक कटेकर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक कटेकर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 आल्या. खरं तर ही या धावा ही फार मोठी, ही सरासरी फार महत्वाची राहील. साहिलबाई शेख इथे आपण पाहताय. खरं तर 30 सर्कलच्या आतमध्ये थोडासा ग्रीन ग्रास आहे. लश ग्रीन आउटफील्ड ज्याला म्हणता येईल आणि मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे टणक आउटफील्ड आहे. मैदान भरपूर सुंदर आहे. मगाशी भरपूर मुसळधार पाऊस पडला तरी 5 ते 10 मिनिटं पाणी इथे थांबलं मैदानावरती. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहिला जलप्रलय आलाय. मोठा महापूर झालाय बऱ्याच परिसरामध्ये. पाऊस रात्रंदिवस मुसळधार कोसळतो पडतो. अशा परिस्थितीमध्ये ही स्पर्धा अविरत सुरू आहे. क्रिकेटचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक. यावेळेला 30 सरळ बॉल. विकेट किपर निलेशच्या हातामध्ये बॉल थांबत नाही. आता स्वतःहून त्याने चेतनला इन्व्हाइट केलं. वाईट +1 अशा 2 धावा या पहिल्या चेंडूवरती मिळतील.
कारण लेदर सारखा बॉल वेगाने येतो. लेदरच्या क्रिकेटमध्ये जसा वेगाने बॉल टॉस होऊन विकेट किपरकडे येतो तसा बॉल हा रबर बॉलचा वेगाने येतोय. खरं तर क्रिकेटचा हंगाम वर्षाचे 365 दिवस आता बनलाय या रबर बॉल मुळे. डॉट बॉल सिंगल डबल रन फार कमी पाहायला मिळाल्या संपूर्ण 3 दिवसामध्ये. जास्तीत जास्त षटकार, परंतु इथे थोडस व्हेरिएशन, स्लोवर बॉल त्याच्यामध्ये एज लागली आणि त्या ठिकाणी आपण पाहिला चेतन गोसावीने चांगला झेल टिपला. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला अलंकार भोईर. हा दुसरा धक्का बसतोय भातान टीमला. श्रीदत्त भातान संघाचा अलंकार चालला मैदानाच्या बाहेर. कदाचित प्रवीण बाहुबली भातान टेनिस क्रिकेट. प्रवीण भोईर लांब लचक उत्तुंग षटकार मारणं ही त्याची ओळख. मोठ्या स्पर्धांमध्ये मालिकावीराच्या टू व्हीलर बाईक त्याने प्राप्त केल्या आपल्या उत्तम दर्जाच्या कामगिरीच्या जोरावरती. असा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटचं बलही त्याच्या अवतीभोवती राहील. बॉलर नेम प्लीज. साई दमडे तिसऱ्या क्रमांकावरती. दिती स्पोर्ट्स आबा याने काय झेल टिपला होता सकाळी, निर्दोष कर त्यांचा. आणि सध्या खरं तर विरंगुल्याचं एकमेव ठिकाण म्हणजे दिती स्पोर्ट्स फार्म हाऊस वाजे. आपण जरूर त्या फार्म हाऊसला भेट द्या. कारण आता वॅकेशनला बरेचसे खरं तर पर्यटक जात असतात. फार्म हाऊस वाजे येथे निसर्गरम्य परिसरामध्ये त्यांचा नवीन फार्म हाऊस तयार झालाय, अवश्य भेट द्या. साई दमडे याला आपण पाहता तिसऱ्या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पहिला थर्ड मॅनला चालला, मागे प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. एक धाव या चेंडूवरती मिळेल. तिसरं षटक मार्गस आहे. 1 रन या चेंडूवरती आली धावसंख्या. चला पुढच्या सामन्यासाठी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूया. पार्वती मेडिकल स्टोर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, कपिल पाटील पारगाव स्पॉन्सर. त्याच्या अपोजिटला असेल सिद्धिविनायक भिंगारी. दोन्ही टीमचे कॅप्टन किंबहुना एखादा अगदी शेवटच्या बळी षटकार पाहायला मिळाला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 41 41 रन. संतोषदा म्हात्रे यांचे इथं आगमन. आमचे करते जर सुधीरदादा ठाकूर 40+ मास्टर. सकाळपासून आज त्यांनी खरंतर या ठिकाणी मनमुराद आनंद घेतला या स्पर्धेचा. पहिली लढत त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. 3 ओव्हर 41 धावा. आता अंतिम षटक बाकी आहे. स्वतः निलेश गोसावी गोलंदाजी मार्कवर आला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे माजी अध्यक्ष संतोषदा म्हात्रे. क्रिकेटमध्ये नितांत प्रेम, बरेचसे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती राहिले. ओवळे संघासाठी खूप मोठं योगदान किंवा रायगड टेनिस क्रिकेटसाठी सर्वात चांगलं योगदान देणारे खेळाडू. आजही क्रिकेटचा तेही आनंद घेतात, खेळतात. फिटनेस फार महत्वाची. पहिला बॉल डॉट टाकला. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीणला थोडंसं डॉमिनेट. यावेळेला प्रवीणचा बाहुबली स्ट्रोक, पिकअप शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटच्या बाहेर ठोकला प्रवीणने बॉलला सीमा पार. 6 रनसाठी षटकार, 6 धावा. 61 चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला श्रीदत्त भातान संघ. निलेश वरती आक्रमण. फुलर लेनचा बॉल, मागचा बॉल गुड लेंथ वरून त्याने उडवला होता. यावेळेस थोडी लेंथ पुढे टाकली. बरोबर रडार मध्ये चेंडू आला. इथे धीम्या गतीचा गती परिवर्तन, परंतु डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडी पंचांनी घोषित केला. 48 धावा या धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 29 हायस्ट राहिला एका ओव्हर मधला. याही वेळेला आपण पाहिला तर ऑन साइडला फटका त्याने उडवलाय. 50 कंप्लीट. 54 रन ऑन स्कोर कार्ड. प्रवीण आक्रमक झालाय. विध्वंसक फलंदाजी करताना त्याला आपण पाहता मैदानामध्ये षटकार आला. या चेंडूवरती 3 बॉल अजून पेंडिंग आहेत. आतापर्यंतचा हायेस्ट
72 72 बोरखार या टीमच्या नावावरती राहिलाय आणि या मॅच मध्ये आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल 54 धाबा फलकावरती आहेत. स्पर्धेतला खरं तर हायएस्ट आहे 72 बोरखार टीमच्या नावावरती. यावेळेला स्विंग आणि मिस. नशीब खरं तर गोलंदाजी चांगली होते की बॉल बॅटवर टाकतो निलेश गोसावी या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये. चला बामण डोंगरे आणि त्याच्या बरोबरीने असणारा संघ भिंगारी दोन्ही कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करा. त्याच्या अगोदर आपण दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहोत. आर्यन चिर्ले आणि ओवळे. आयोजकांकडून सूचना आली आर्यन चिर्ले आणि अजनबी ओवळे पुढचा सामना दुसऱ्या फेरीमधला 3 षटकांचा राहील. काल भेंडकलच्या स्पर्धेमध्ये बामण डोंगरी संघ फायनल मध्ये पोहोचला. परंतु इथे थोडासा फेरबदल केला. फ्रेश सामना न होता दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना होईल अजनबी ओवळे विपक्ष आर्यन चिर्ले ही लढत. तर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर या ठिकाणी श्रीदत्त भातण संघाची धावसंख्या स्कोर करवरती आली ती म्हणजे तब्बल 2 खेळाडू बाद 56 57चं टार्गेट उभं केलंय. त्यामुळे आतापर्यंत हायएस्ट आहे बोरकार संघाच्या नावावरती. अजून एक मॅच पेंडिंग आहे परंतु पहिला सामना दुसऱ्या फेरीमधून ऑलरेडी डिक्लेअर झालाय. आर्यन चिर्ले विपक्ष अजनबी ओवले. 15 धावा एक्स्ट्रा आल्या. असेल फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आपण परफेक्ट बॅलन्स संघ टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला भातण संघाचे यंगस्टर आहेत. चांगले गोलंदाज तेवढे चांगले फलंदाज उत्कृष्ट फिल्डर भातण टीममध्ये आपण नेहमी पाहिले सातत्याने. मागील 2 वर्षांमध्ये त्यांच्या संघाची प्रगती आपण अगदी जवळून पाहिली. मेहनत प्रचंड केली. सर्व यंगस्टरांची मिळालेली साथ प्रवीण सागर निलेश सारखे खेळाडू त्यांचं दमदार योगदान राहिले या सर्व टीमसाठी. संदेश भोईर सारखा यंगस्टर गोलंदाज. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. भातण टीम चौथा सामना आजच्या दिवसातला. प्लेयर कमी असतील तर आहेत आमच्याकडे फिल्डिंगसाठी. चौथा सामना आपण पाहताय. खरं तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 भव्य रबर बॉल स्पर्धा. आजचा अंतिम दिवस, तिसरा दिवस. अंतिम दिवसातील हा खरं तर चौथा सामना सुरू आहे. टोटल 11 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यामुळे प्लीज सर्व टीमला खेळाडूंना विनंती असेल सहकार्य करा जेणेकरून मेगा फायनलचे सामने हे देखील जास्तीत जास्त षटकांचे होतील. सत्तावन्नचं टार्गेट सिद्धेश वास्कर टीम मध्ये नाही आहे. त्यामुळे जबाबदारी निलेश चेतन या 2 प्रमुख खेळाडूंवरती राहील. धाबांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल किंबहुना या ठिकाणी चांगली बॉलिंग भातण टीम कडून पाहायला मिळेल हे आपल्या सर्वांना पाहायचं या मॅच मध्ये. पहिल्या दिवसापासून खरं तर हाय व्होल्टेज सामने इथे पाहायला मिळाले. कालचा सामना शेवटच्या क्षणाला आला होता. 6 बॉल 6 8 बॉल 6 6 बॉल 6 वरती सामना आला. 1 बॉल 1 अशी लढत झाली. फ्रीडचा बॉल मिळाला तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली आणि सावरकर 11 सावरकर संघाने गावदेवी साई संघाला पराभूत करत टॉप 3 मध्ये प्रवेश केला. पहिल्या दिवसामध्ये नशिकेत भोईर गुड्डू शेवा संघ टॉप 3 मध्ये. शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा हा संघ टॉप 3 मध्ये गेला. काल सावरकर 11 सावरकर उरणचा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये गेला. आज एक उरणचा संघ चिरले एक सामना त्याने जिंकला. त्यानंतर ओवळे संघाने एक सामना जिंकला. बोरखार उरणचा आणखीन एक संघ त्याने हायएस्ट रन बनवल्या आजच्या दिवसातल्या संपूर्ण स्पर्धेतल्या. त्यांनी देखील एक सामना जिंकला. परंतु चौथा सामना बंगारपाडा विपक्ष भातण. प्रवीण भोईर अगदी कमी पावलांचा रनअप परंतु टप्पा अचूक आणि
नियंत्रित गोलंदाजी ही त्याची ओळख राहिली आहे. त्यामुळे आता या षटकामध्ये प्रवीण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल समोर निलेश गोसावी. पहिला बॉल शफल क्रॉस करण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगकडे खेळून काढला. रोशन त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. इथे आपण जर पाहिला चला पाणी घेऊन जा मैदानाकडे. वेगवान बॉल वारंवार काली आपण पाहिलं टेनिस प्रमाणे खेळाडू शफल होऊन मारत नाहीत या रबर बॉलला. जास्तीत जास्त 20 सेट मध्ये किंवा खरं तर लेट कटचे फटके आपण नेहमी पाहिले. थोडी दुखापत झाली निलेशला. चला नवीन फलंदाज सबस्टिट्यूट मैदानाकडे पाठवा. थोडी विश्रांती द्या निलेशला. पहिल्या बॉल होती पहिली सिंगल. थोडीशी दुखापत झाली निलेश गोसावी या फलंदाजाला. चला कैलास डॉक्टर या बाहेर. आमचे खरं तर बालकृष्ण घरत साहेब सिनियर कॉमेंटर त्यांच्याकडे बघूया. दरम्यान पुढचा चेंडू लेगच्या बाहेरचा चेंडू दिसतोय. 45 इशारा आहे खराब चेंडूचा. खराब चेंडू बोला 1 धाव वाढते. धाव संख्या धाव पलकावं लागतंय. 2 गोलंदाजी करतो. गोलंदाज आहे तो प्रवीण भोईर. आतापर्यंत एक वाईड आणि 1 धाव दिलेली आहे प्रवीण. आता चेंडू मोडली स्फोट चेंडू उचली घेतो. जागेवर दाबून काढतो. म्हणजे डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळतो. चेंडूत धाव नाही. धाव संख्येत वाढ नाही. 2 बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या तुझ्या मार्कवर अविनाश प्रवीण भोईर चांगले गोलंदाजी करताना दिसतोय. आता चेंडू उचलणार चेंडू धापून टाकला. खराब चेंडू इशारा साहजिक खराब चेंडू गोल्डन स्पॉटच्या थोडंसं माग जाऊ पडतो चेंडू आणि उचली घेतो. त्यामुळे साहजिकच त्या चेंडूला अवांतरच्या रूपानं इशारा येतोय पंचांकडून. मला वाटतं वार्निंग सुद्धा दिली जाते पंचांकडून. गोलंदाजाला धावसंख्या पुन्हा 1 वाढते. धावसंख्या 3 जिंकण्यासाठी मोठा चेंडू बघा ऑफच्या स्टील कवर पॅन्टच्या दिशेनं चेंडू ढकललाय. दाबून काढला. उद्यापासून काढले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण गच्चात क्षेत्ररक्षक छोटंसं असं क्षेत्ररक्षक त्याला चेंडू काही व्यवस्थित अडवता आले नाही. त्याचा फायदा जो संघाला फायदा जो खेळाडूला फलंदाजाला धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येत 5 बिनबाद 5 जिंकण्यासाठी मोठंसं आव्हान आहे. 57 धावांचं आव्हान उभं केलंय ते संघानं. म्हणजे भारतान संघानं चांगले तुल्यबलाची लढत पाहायला मिळते. पावसाचा थोडासा जोर कमी झाला दिसतोय त्यामुळे खेळायला थोडी मजा येते. आता चेंडू पुन्हा त्याच प्रकार चेंडू दाबून टाकण्याचा प्रयत्न कटकारचा प्रयत्न पाईट आणि कवळच्या दिशेनं आपण बॅटच्या पट्ट्यात का चेंडू येत नाही. चेंडू जागेवर थांबते स्थिर राहते. 5 प्रवीण आपल्या गोलंदाज चांगला भरभक्कम असा बांधा मजबूत बांध्याचा गोलंदाज दुर्गत असे गोलंदाज वेगवान गोलंदाजाची त्याची ख्याती आहे या संघामध्ये. पुढचा चेंडू कसा टाकतो तो. आता मात्र चेंडू आणि नो बॉलचा इशारा खराब चेंडू कारण अगोदर वॉर्निंग दिली होती त्यामुळे साहजिकच हा खराब चेंडू असणार आहे. यात काय वाद नाही. पंचांची वाद घालू नये. दोन्ही पंच हे आमचे अनुभवी आणि न्यूट्रल अंपायर आहेत. फ्री हिटचा इशारा जो पंचांकडून नॉन स्ट्रायकिंग कडून पुन्हा 2 तो गोल फलंदाज आहे तो
निलेश चेतन चेतन प्रवीणच्या माराला आता चेंडू पंचनिष्ठने योग्य चेंडू गुडलीच पाठवून चेंडू उचलतोय तर फलंदाला चेंडू काय मारता येत नाही चेंडू नुसती आडवी मारतो मिडवी करते स्कोरच्या दिशेने मारता प्रयत्न पण चेंडू पुन्हा निर्धाव जातो फ्रीचा फटका होता तो चुकतोय तो फलंदाज धावसंख्या जागा असतील तेवढेशी ते चालू 40 षटकाचा सामना आताच मात्र जोरदार भिरकावून दिलास थोडासा फ्लिक कसा केलास बिडुक्याच्या डोक्यावर बघता बघता हा चेंडू षटकार जाऊ हे माणसं बाहेर पडतो साधिक इशारा येतो पंचांकडून 6 धावांसाठी 12 धावसंख्या धावपा लागते 12 पहिले षटक चालू आहे आणि मला वाटतं षटक संपल्याची घोषणा होते पंचांकडून लीगच्या वेष्टीभरचा चेंडू होता बघितलं का हा चेंडू आपण सहज तुम्हाला टोला पाहिजे त्यामुळे पण सरळ चेंडू भिरकावून दिला तो मिडविकेट आणि स्कोरच्या डोक्यावरून चेंडू बघता बघता सीमा रेषेच्या बाहेरून दूर असं जाऊन पडतोय आणि पहिला षटकार मिळतोय तो संघाला भंगारपाडा संघ सुद्धा मजबूत तुल्यबल भारतांच्या मानानं त्यामुळे ही लढत आता नक्कीच संघर्षमय तुल्यबल अशी होईल प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होईल का बाद नाही आता रविवार असल्यामुळे भरपूर तर प्रेक्षकांची गर्दी 14 महिन्यात घरात पावरमध्ये जवळजवळ 200-400 लोक प्रत्येक झाडामध्ये भरपूर लोक बसले दिसतात बघू आता वेळ पहिल्यांदा सांगेल दुसरं शिटले गोलंदाज भारतांचा गोलंदाज दुसरा गोलंदाज 4 षटकाचा सामना जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान गोलंदाज अलंकार आमचे गुणलेखक बहुतेक ठिकाणी असतात त्यामुळे त्यांना खेळाडूंची नावे जवळजवळ 90% माहीत आहेत गुणलेखक आमचे अनुभव असे गुणलेखक आहेत प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला पाहायला भेटतात मी जरी सगळीकडे जात नाही वरून त्यांचा अनुभव तिथं दर्शवतात मग ते पहिलं आणि सांगितलं दुसरे षटक गोलंदाज अलंकार अलंकार आपल्या संघाने कोणती कामगिरी करतो ते अलंकार करता चेंडू बघतोय हा चेंडू आपच्या इष्टी बाहेर दिसतोय हा नक्कीच खराब जाईल त्यामुळे बॅटिंग उंच करतोय आणि सोडून देतोय एस्टेक्स हातात पण आव्हानच रूपाने धावसंख्येत इकडे वाढतो धावसंख्या 13 अशुभ साकडा भारताला काय लागतोय बिनबाद 13 जिंकण्याचे 56 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय पुन्हा अलंकार चेंडू उचली घेणारा चेंडू बघूया पंचांचा कोणता इशारा येतो तो पंचांचा मला वाटतं काही कोणता इशारा बायच्या रूपाचा इशारा येतो बायच्या रूपानं काय होणं आपण धावसंख्येत एकूण अशी वाढ होते धावसंख्या पुढे ढकलली जाते त्यामुळे साहजिकच धावसंख्येला महत्व आहे प्रत्येक चेंडू महत्वाची इथं असणार आहे कारण जिंकण्याचे 56 धावांचं उभं केलंय टार्गेट उभं केलंय ते भारत संघानं मंगळपूर संघाला आताची आता मात्र मग नक्कीच हा चेंडू खराब असणार आहे कारण आपल्या इष्टी लागणार उचलू घेणार चेंडू आणि गुडलँड स्पॉटवर चेंडू जाऊताच हा त्यामुळे साहजिकच या चेंडूला खराब दर्शवते आमचे पंच अनुभवचे पंच ते खराब चेंडू पुन्हा धाव वाढ होते धाव संख्या धाव पार होती म्हणजे 15 वैयक्तिक पहिलं आणि सांगितलं दुसऱ्या पंचांच्या उजव्या बाजूनं आत्ताच मात्र चेंडू मला वाटतं चांगला चेंडू चांगला उत्कृष्ट असेल गुडली स्पॉट उचली घेतोय बॅटच्या पट्ट्यात का चेंडू डोक्यावून जातोय निर्धाव जातोय हुकतो हा फलंदाज वारंवार फलंदाज हुकतोय खरं तर चौकार षटकार असं बाजी करावं लागेल हा सामना जिंकायचा आशीर्वाद जिंकण्याचे 56 धावांचं आव्हान उभा आहे सलामी जोडी आता शाबूत आता मात्र वरच्या चेंडू आणि खराब आता मात्र खराब चेंडू आखूट चेंडू उचली घेणार चेंडू आवाका बाहेर फलंदाज त्यामुळे साहजिक खराब चेंडू विचार येते पंचांकडून बरेच खराब चेंडू टाकून चालू आहेत भारतां संघाकडून असे तर वारंवार आव्हान तर खराब चेंडू टाकले तर धावा निघण्यास काय अवघड जाणार नाही आता चेंडू बाहेरची काढा घेऊन फाईन लेगच्या दिशेने जातोय ते क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू आधी तर मात्र एक धाव पूर्ण 17 हळूहळू धावसंख्येला आकार देण्यास प्रारंभ केला तो या जोडीनं सलामी जोडीनं थोडंसं मध्यम असं आव्हान आहे 56 धावांचं बघूया पुन्हा एकदा जो जायबंद झालेला फलंदाज तोच मैदानावर जिद्दीने उभा आहे तो फलंदाज म्हणजे चेतन आता चेंडू आपच्या बाहेरचा चेंडू चांगला लांबाच्या दिसेल चेंडू बदलतो एकदा पूर्ण केली दुसरी धावांचा प्रयत्न करतो दुसरी धाव आणि दुसऱ्या सुंदर वाचायला क्षेत्र पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा गच्चाला सुटे की ज्या ठिकाणी एक धाव निघून त्या ठिकाणी 3 धावा असं जर क्षेत्ररक्षण केलं तर फार अवघड जाणार आहे भारत संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि सोपं जाणार आहे ते मंगळवार संघाला चांगला फटका होता लॉंगअपच्या दिशेनं मारला भूसपाचा चेंडू मारला चांगला असा फटका 3 धावा मिळवून देतोय या फटक्यानं
धावसंख्या 20, धावसंख्या 20 वरती पहिलं सांगी दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज अलंकार. आता चेंडू गोल्डन स्पॉट चेंडू सोडून वारंवार फलंदाज बघतोय, उत्कृष्ट असं गोलंदाज पृथ्थकरण करतोय हा गोलंदाज अलंकार. एकच फटका फक्त खरं तर चांगला असं मानक लॉंग ऑफच्या दिशेने तिथं 3 धाव मिळाला पास खेळाडूला बलंदाजाला संघाला. आता चेंडू आता मात्र खराब मला वाटतं असेल असं का बॅटिंग कडा घेतली का नाही कळत ना, पण त्यांचा इशारा येईल थोड्या वेळेला माझ्याकडं. आणि बघता बघता हा मला वाटतं चौकार का वाईट प्लस 4+1 एक्झिक्युटिव्ह 5 धावसंख्या धावपार करावं लागते तो 25 म्हणजे 65% धावपार करावं लागते बिनबाद 25. चांगली अशी मस्त सुरुवात. अद्याप त्यांचे 10 फलंदाज शिल्लक आहेत. आता तर हनाना करावं लागेल, नक्कीच करावं लागेल. आता चेंडू चांगला चेंडू होता परंतु बॅटच्या पट्ट्यात त्याने अलकाचा पुढचा चेंडू खेळतोय तो फलंदाज निलेश. आता चेंडू मात्र दया कुठली दया मायाने दाखवा सर्व लांगाच्या डोक्यावरून सीमादार उपकार षटकारासाठी मारलाय तो फटका. या षटकारामुळे धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या धाव पार करावी लागते ते म्हणणं होतं 31 म्हणजे अर्ध्या अधिक धावा या धावपालकावर नोंदवल्या गेल्या. त्या मंगळपाडा संघानं धावली 2 षटक आणि 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ते भंगारपाडा संघाला. आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन आला तो भारतान संघाचा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतो तो बघायचं. अंतिम चेंडूवर चांगला असा घनाघाती फटका मारला लॉंग ऑफिशन आणि षटकार मिळवून गेला होता. बघा क्षेत्ररक्षण थोडं बदल होतोय तर फायनल क्षेत्ररक्षक थोडासा हलवला जातोय. बाकी क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर तो स्थितीत डीप कव्हर लांबात डीप मिडवे डीप पेस कव्हर डीप फाईन थर्डमॅन एस्टेला चिकटून आणि शॉर्ट फाडलेला क्षेत्ररक्षक लावला तो एक. बघूया हा गोलंदाज कितपत आवड घालतो या फलंदाजीला धावसंख्येला ते बघायचं आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला अन्यथा शाळेत जावं लागणार बातान संघाला. बघूया बातान संघ हा सुद्धा उत्कृष्ट असा संघ आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 11 चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धार बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न कव्हर प्लॅटवर कव्हरच्या दिशेने आपण बॅटच्या पॅटकाच्या चेंडू येत नाही. चेंडू सरळ गोलंदाजाकडे परत जातो. गोलंदाज कोणतीही चूक करतो अचूकाची पकडतो आणि निर्धाव चेंडू जातो. गावच्या जागा असतील. आता चेंडू उचली घेताना चेंडू हुक करता प्रयत्न हुक करता नायदात चेंडू डोक्यावरून जातो. 45 हुक घ्यायचा चेंडू निर्धाव जातो. गावसारख्या जागा असतील. 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा 10 चेंडू 26 धावा. आता चेंडू पुन्हा त्याच प्रकार चेंडू पुन्हा चेंडू धाव. आता मात्र धाबेताना देते भंगारवाडी संघाला. प्रत्येक चेंडू गुडलेन चेंडू गोलंदाज उत्कृष्ट अशी गोलंदाज पृष्ठकर गोलंदाजी करतो हा गोलंदाज जयेश भोईर म्हणजे भोईर तिन्ही गोलंदाज हे आपल्या एकाच कुटुंबातील भोईर या कुटुंबातील. आता चेंडू जागून टाकण्याचा प्रयत्न आता धावची मला संभव आणि होता वाचतोय नक्की धावता त्यात का वाद नाही. तर एकदा म्हणजे सांगायला धावसंख्या 1 वाढ धावसंख्या होतो ते आता 8 चेंडू आणि 25 धावा. निर्णय जिंकण्याची 8 चेंडू 25 धावा. आता थोडी रंगत हाणामारी करावी लागेल तरच सामना जिंकणं सोपं जाणार आहे ते भंगारपाडा संघाला. 8 चेंडू 26 धावा. आता चेंडू चांगला चेंडू 45 चांगला चेंडू सोडून दिला. त्याला वाटलं की हा खराब जाईल पण तो 45 योग्य चेंडू निर्धाव संख्या जागेवर स्थिर. 60
चेंडू आणि 25 धावा शेतकऱ्यांची आत्मशुद्धी करावं लागेल. चांगली गोलंदाजी पृथक करा या गोलाचं. आता चेंडू बघा कसल्या प्रकारची ना धावा कसंही कमी आपली स्ट्राईक ओलांडण्याच्या नादात धावची तंबूत जातो फलंदाज. पहिला धक्का बसतो भंगारपड संघाला. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्त होते आणि उरलेत फक्त 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज. एक क्वार्टर शतक म्हणजे 25 धावांचे. 6 चेंडू आणि 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची गरज. जबरदस्त अशी फलंदाजी करावी लागेल अन्यथा बंगारपाडा संघाला दुःखी निराश होऊन तंबूत पाठवावं लागणार आहे. 6 चेंडू आणि जिंकले 25 धावा. चांगले गोलंदाजी इथं पाहायला मिळाली आमच्या जय हनुमान कोपरच्या मैदानावर. भातान संघाकडून गोलंदाजांकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी आता केली. जयपूरने फक्त 1 धाव दिली आणि त्याच्यामध्ये वाईट म्हणजे 2 धाव दिल्यात या गोलंदाजांना. 6 चेंडू 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. अंतिम षटकाचा मानकरी येतो. काय बोलता आवाज नाही का? आवाज नाही. 6 चेंडू आणि 25 धावा. निर्णायक षटकाचा मानकरी. अंतिम षटकाचा मानकरी. अंतिम 6 चेंडूचा मानकरी आहे तो म्हणजे रोशन. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू 25 धावा. वाऱ्यावर हा फलंदाज चुकतो त्यामुळे साहजिकच पराभव छायेत बंगारपाडा संघ जो एक नामवंत नावाजलेला संघ होता वेळो भागामध्ये तोच आता पराभव छायेत. आता चेंडूमध्ये जोरदार भिरकावून दिला. बिगनिंग आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून 4थ्या माल्यावर या इमारत 4थ्या माल्यावर जाऊन धडकतो आणि या 6 धावांमुळे धावसंख्येत 6 वाढ होते. आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू 19 धावा. बघूया ज्यानं वाऱ्यानं मुकला तो चेंडू तोच आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर बंगारपाडा संघाला नेऊन पोहोचवतो की नाही बघायचं. बघूया आता तिथे आव्हान जिवंत असं राखलंय ते बंगारपाडा संघाचं या फलंदाजानं. जवळजवळ 10-12 चेंडू निर्धाव सोडले होते म्हणजे निर्धाव बदले होते. तोच फलंदाज आक्रमकच्या मूडमध्ये जिंकण्याच्या पवित्र आहेत हरवण्याच्या पवित्र आहेत भाटान संघाला. बघूया जिद्दी असा हा खेळाडू. बघूया आपल्या संघामध्ये कोणती कामगिरी करतो तो. अंतिम षटकाचा मानकरी आहे तो रोशन. 2 चेंडू टाकले. दुसरा चेंडू षटकार आणलाय मारलाय घालाघातीचा फटका मारलाय. मिडीकडे लॉंगचा दिसला. पुढचा चेंडू तिसरा चेंडू. आता चेंडू लक्ष बाहेरचा दिसतो. चेंडू 25 अयोग्य अवांतर खराब चेंडू इशारा. धावू शकत वाद चेंडू वाद. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. बघूया कोण विजयाचा शिल्पकार विजयाचा मानकरी कोण विजयश्री खेचून आणतो तो बघायचा आहे. भंगारपाडा संघ की भातान संघ. आजचा चेंडू आजच्या बाहेरचा चेंडू पुन्हा उठतो. आता मात्र कठीण झाला हवा. आता 3 षटकार मारायला लागतील. हा संघ जिंकायचा असेल तर 3 षटकार 3 चेंडू 3 षटकार. जिंकण्यात 18 3 चेंडू 18 धावा. बंगारपाडा संघाला 3 चेंडू 18 धावा आणि मारलाय बघा. पहिला चेंडू षटकार मारलाय. 2 चेंडू 12 धावाची गरज. चांगला उत्तुंग षटकार. लॉंगरचा डोक्यावर मारला षटकार. अवतीत प्रकारचा चेंडू सरळ भिरकावून गेला लॉंगर दिशेनं बेलापूरच्या दिशेनं उंच अशा इमेज दिशेनं. मला वाटतं हा चेंडू बराच लांब जाऊन पडलाय. त्यामुळे आता बघूया थोडीशी जिंकण्याची आशा पल्लवीत होत होती भंगारपाडा संघाची या षटकाराने. 2 चेंडू 12 धावा.
हा चेंडू निर्णायक असणार आहे. हा चेंडू जर निर्धाव गेला तर जवळजवळ सामना भंगारपाड्याच्या बाजून झुकणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. बघूया भंगारपाड्या का भारतात म्हणजे दोन्ही डी अक्षराने सुरुवात होणारे संघ भातान का भंगारपाड्या. 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा. गोलंदाज आहे निलेश, छोटासा उंच ठेवण्यात आहे, त्यांच्याने डायरेक्ट बोलून करतो. बघूया हा फलंदाज चुकवतो का नाही, हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूचा षटकार गेला तर हा सामना अटीतटीचा होईल, म्हणजे पाहण्यासारखं प्रेक्षणीय, अन्यथा सामन्यात हवा कधी जाणार आहे. हा चेंडू निघणार आहे, हाच चेंडू षटकार मारावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आणि हा फुलका प्रकार चेंडू आज जरा भिरकावून दिला, स्कोर लक्षात ठेवून आला उत्तुंग षटकार. 51 जिंकले 1 चेंडू आणि 6 धावा. जर थोडा 1 चेंडू 6 धावा. फुलटाच प्रकारचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय, त्याच्या अगोदर चेंडू चांगला 1 चेंडू 6 धावा. षटकारचा हॅट्रिक हा फलंदाज वैयक्तिक खेळतोय. 33 धावसंख्येवर म्हणजे हिजाबा शिल्पकार करणारे फलंदाज निलेश. बघूया रोशन आणि निलेश यांचं चांगलं बंद मोठं युद्ध. गोलंदाज सरस करतो की फलंदाज बघायचं आहे. 2 चेंडू 2 षटकार मारले, मुलगा फक्त 1 षटकार मारायचा आहे. या चेंडू षटकार मारला तर भंगारपाडा संघ विजय होणार आहे आणि भातान संघ पराभूत होणार आहे. चांगली अतितटीत होती, सामना भाताच्या दिशेने झुकणारा. आता मात्र थोडस वाटतंय पण 50-50% असा सामना चालू आहे. भंगारपाडा विरुद्ध भातान. बघूया भंगारपाडा का भातान कोण जिंकतो ते बघायचं. विजयाची मान कुणाचा बाला घालतो ते बघायचं आहे. गोलंदाज तो तयार आपण मार्कवर. रोशनचा शेवटचा चेंडू, अंतिम षटकातील शेवटचा चेंडू जिंकण्याची 6 धावांची गरज आणि असफल प्रयत्न. या पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू लॉंगाचे सिंग मारतो. अशा प्रकारे पराभूत होतोय भंगारपाडा संघ. उत्कृष्ट चेंडू, यार पद्धतीचा चेंडू मारता आला ना फलंदाजाला. अशा प्रकारे जिंकता हारतो भातान.